हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आज बिहाइंड द सीनवाला आपण एक ब्लॉग शूट करत आहे. तर आज आपलं पंचशील टॉवरला शूट आहे, त्या रिलेटेड हा ब्लॉग असणार आहे. मोस्टली गाईज पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रेफर करतो, कारण की पुण्यात आजकालची ट्रॅफिक बघता गाडीवर जाणं खूप अवघड आहे. त्यामुळं मेट्रोनी जेवढं प्रवास करता तेवढं करा, कारण की खूप टाईम वाचतो. आणि तर गाईज इथं पहिल्यांदा चेकिंग होते, त्यानंतर इथं तिकीट स्कॅन करून तुम्ही पायऱ्या चढून मेट्रोकडे जाऊ शकता. लोकेशनवर आलेलो आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे पंचशील टॉवर आहे. तर याच्या 14व्या मजल्यावरती आपल्याला शूट आहे, तिथं जायचं आहे. तर जाऊया आपण, बघू काय काय होते, शूट कसं होतंय. बिहाइंड द सीन तुम्हाला बघायला भेटतीलच. इकडं आहे ते इव्हन IT पार्क आहे खराडीचं, बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनी आहे तिथं. आणि इकडं आहे ते वन ऑफ द रिचेस्ट टॉवर, पंचशील टॉवर म्हणून गुगल करू शकता तुम्ही. तिथं आज आपलं शूट आहे. तर बघूया कसा होतो आपला शूट. हे पार्किंग एरिया आहे टॉवरचा. आपल्याला आय टॉवर म्हणून आहे, तिथं जायचं आहे. तर गाईज पाठीमागे बघू शकता, आपण साईटवर पोहोचलेलो आहे. हँडओव्हर आहे, ती दुसरी साईट आहे, हे दुसरे आहे, याचं काम चालू आहे. तर हे आहेत राम सर, हॅलो, सिनियर डिझायनर. खूप सारा अनुभव आहे यांना. हे सुरुवातीला 3D डिझाईन बनवतात, त्यानंतर हे काम चालू होतं. तर बघू शकता काम सध्या चालू आहे. जो शूट करणार आहे तो फ्लॅट खाली आहे, तर आपण तिथे जाऊन बघणारच आहे. हे 3D डिझाईन आहे. त्यानंतर हे समोर असं काम चालू होतं. तर 3D डिझाईन हे राम सरांचं काम आहे. हे राम सर म्हणजे तयार करतात, त्यानंतर क्लायंटला दाखवून क्लायंटच्या सहमतीने मग काम चालू होतं. गाईज हे लिस्ट बघून घ्या तुम्ही नावाची. आणि ह्याच्यात किती टक्के मराठी लोक आहेत हे फक्त बघा तुम्ही. म्हणजे बघा ना, हे बाहेरून येऊन आपल्या इथं राहून काम करून पैसा कमवून हे सगळं करतात ना. आपल्या इथले लोक काय करतात, जमीन विकून टॉवर बांधायचे. हे पाठीमागे जे काम चालू आहे ते पण आय थिंक दुसऱ्या राज्यातलेच असतील. तर आपल्याला काय दुसरेपणा करायचा नाही. पण आपल्यातले लोक काय करतात, जमिनी आपल्या विकल्या, बांधल्या लोकांनी, बाहेरच्या राज्यातनी येऊन राहायला लागले. तेच आपल्या राज्यातल्या लोकांनी काय विचार करायला पाहिजे ना, मराठी लोकांनी काय चाललंय, काय हे असे नाही काय होणार. जरा वेगळं म्हणजे आउट ऑफ द बॉक्स काहीतरी विचार करावा लागतो. नवीन नवीन आयडिया इम्प्लिमेंट करून त्याच्यावर काम करावं लागतं. पारंपरिक आता चालत नाही, जग खूप पुढे गेलेलं आहे. थोडीच तयार राहिलेलं आहे, शूट चालू होतं तोपर्यंत मला दाखवतो मी बिग्स. तर हँडओव्हर झालेलं नाही, शूटिंग चालू आहे.
आत्ता शूट झालेलं आहे आपलं, रात्रीच्या 12:30 वाजले असतील. वाट लागले वाट. टोमॅटो चालू आहे ना? चालू 2 वाजेपर्यंत. सगळं शूट होण्यासाठी तो खूप उशीर झाला. 12:30 वाजले. ठीक है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, वही सोच के हम कर रहे हैं. तो देखते हैं स्ट्रगल कितना लिखा है लाइफ में. कृपया लक्ष द्या. मनास कडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर प्रवेश करत आहे. कृपया पिवळ्या रेषेच्या मागे उभे राहा. कृपया ध्यान थोडंसं कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करतो. आणि आज काही जास्त मी शूट करायला भेटले नाही, कारण की आहे ते शूट खूप होतं आणि वाट लागले वाट. ठीक आहे, इथून पुढे चांगला कंटेंट आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यांनी ब्लॉग बघितला आहे ना, त्यांनी कमेंट करा खाली की त्या टाकलेल्या क्लिपमध्ये किती मराठी नाव बघूया कमेंटमध्ये. काही तुम्ही शॉक झालं माहिती का ते बघून. बोट ऑलमोस्ट तीच मराठी नावं तिथं होती, बाकी सगळे आउट ऑफ स्टेट. अवघड आहे. आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागतो, जे की ते सगळेच करू शकतात असं नाही. जे करू शकतात त्यांनी नक्कीच करा. सुरुवातीला थोडं स्ट्रगल असतात, कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी ते आहेच, पण प्रयत्नांची परमेश्वर करत राहा, नक्कीच यश भेट. पण हे समोरचं चित्र बघून कोण म्हणेल का रात्रीची 1 वाजले असते. तर काही ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथे एंड करतोय. तर ज्यांनी आधीचे ब्लॉग पाहिले नसतील त्यांनी चॅनलवर जाऊन पाहू शकतात. तसेच जे नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.